इडियट. अरे राम, कसा रस्ता क्रॉस करून गेली ही मूर्ख पोरगी. हो आपण देवळात आलोय ना, मग देवळात मन एकदम शांत ठेवायचं. शांत एकदम. आई एक तेवढा बिझी शेड्यूल मध्ये तू अचानक आज मला या मंदिरात घेऊन आलेली आहेस. अरे माझंही अचानकच ठरलं ना. मग मी तुला आधी कसं सांगणार सांग बघू. आणि कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नसते राम. सगळं देवाच्या इच्छेने घडतं. बघू आता देवाच्या मनात काय आहे. काकू कितीला दिला? 40 रुपये. 40? अहो काकू आमच्या इथे तर 25लाच मिळतो. 40 कसले? अहो काय ताई, देवा पुढे तुम्ही नारळ काढून देवाला मागणं बघायला आलाय ना, आणि देवाला देतात भक्ती भावना द्या की. बरं बरं ठीक आहे द्या. ठीक आहे थँक्यू. नमस्कार. नमस्कार. अरे खूप दिवसांनी आलात. काय खास कारण? कारण तसं खासच आहे म्हणूनच तर आले ना. माझा मुलगा अभिराम लग्नाला तयार झालाय. अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तुम्हाला माहितच आहे ना गुरुजी, गेली कित्येक वर्ष हा एकटाच आहे. बस आता बाप्पानं माझ्या लेकाला सुखात ठेवेल अशा मुलीची लवकरात लवकर गाठभेट घालून द्यावी हीच त्याच्या चरणी प्रार्थना इच्छा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमच्या मुलाला सुयोग्य आणि कुटुंबाला शोभेल अशी मुलगी लवकरच सापडेल. अभिराम मला प्रदक्षिणा घालून घे. तुमच्या मुलाच्या हस्ते मंदिराच्या प्रवेशद्वारावर ह्याला वाढवा. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि ह्याच मंदिरात त्यांना त्यांची भावी पत्नी मिळेल. आई जरा इम्पॉर्टंट कॉल. हॅलो पार्टनर, तुला माहितीये ना मी तुझ्याकडे 3च गोष्टी मागायला येते. पहिली गोष्ट म्हणजे मला लवकरात लवकर एखाद्या सिरियलची लीड ऍक्ट्रेस कर. दुसरी, मला माझ्या कुटुंबाची काळजी घ्यायची, त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या, त्यासाठी मला मदत कर. आणि तिसरी तर तुला माहितीच आहे. आणि देवा, मी उद्या एका ऑडिशनला जाणार आहे, त्यात मला प्लीज यश मिळू दे. तुझी आता मन कुठे जुळेना, दूर जावे म्हटले तरी वाट मिळेना. बिन तुझी आता मन कुठे जुळेना. तुझं काय घालते? घाल घाल. काम नाही लोकांना. या सगळ्या मुली सीतेच्या ऑडिशनसाठी झाल्यात ना, मग यांनी असे फॅन्सी कपडे का घातलेत? हा, ह्या सगळ्या मुलींनी नक्कीच हिरोईन बनायचं स्वप्न बघितलं असणार. पण आता यांना कोण सांगणार की मेन रोल मिळवण्यासाठी जे डेडिकेशन लागतं ते तुमच्या असण्यात आणि दिसण्यात दोन्हीमध्ये असावं लागतं. सेम माझ्यासारखं. एनिवे, बरंच तर आहे.
कॉम्पिटिशन कमी झाली, आता तर मीच जिंकणार. सुरू करा. प्रीती, हाय. तुझ्या मते नवरा बायकोचं नातं हे कसं असायला हवं? सिंपल आहे. लग्न म्हणजे एक सिस्टम आहे ज्यात नवरा आणि बायको दोघांनाही फायदा व्हायला हवा. एजेला माझ्यासारखी यंग आणि स्मार्ट मुलगी मिळणार आणि मला पैसेवाला नवरा. ॲज सिंपल ॲज दॅट. येऊ शकता तुम्ही. हॅलो. तुझ्या मते नवरा आणि बायको या दोघांमधलं नातं कसं असायला हवं? मुळात नवरा आणि बायको यांच्यामध्ये एक छान बॉन्डिंग असायला हवं असं मला वाटतं. आणि हा, येणाऱ्या प्रत्येक सुखदुःखांना दोघांनी एकत्र मिळून सामोरं जायला हवं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तू तिथे जाऊ शकतेस. तिथे आमचे फोटोग्राफर आहेत, ते तुमचे फोटोज घेतील. शुअर. थँक्यू. चला मग, अजून मुली बघायची काहीच गरज नाही. हां, अजून किती मुली आहेत बाहेर? आता आणखी मुली बघून काय होणार आहे? नाही म्हणजे आपण इतक्या मुली बघितल्या, कोणीच सिलेक्ट नाही झालं. आता ही शेवटची मुलगी बघून काय उपयोग आहे? एक्झॅक्टली. आणि तसंही ती सिलेक्ट होणार नाहीच आहे. इम्पॉसिबल आहे. इतक्या मुली बघितल्यात ना आपण, अजून एक मुलगी बघितली तर काय बिघडणार आहे? काहीच नाही. बोलवा तिला. लीला, बी कॉन्फिडेंट. त्याने तुला एका पद्धतीने ऍक्टिंग करून दाखवायला सांगितली, तू 10 पद्धतीने करून दाखव. आणि डायलॉग डिलिव्हरी एकदम भारीचा. कमाल खान लीला, यू कॅन डू इट. अरे बापरे, ह्या प्रोड्युसर आहेत की काय? पण नाही लीला, तुला हा चान्स सोडून चालणार नाही. आणि मध काढायला मधमाशांच्या पोळ्यात हात घालावाच लागतो ना. कसं मधमाशांना घाबरून कसं चालेल? मला स्वतःला सेफ ठेवण्यासाठी काहीतरी करायलाच पाहिजे. पार्टनर प्लीज प्लीज काहीतरी कर प्लीज. एक्सक्यूज मी, तुम्ही अशा पाठ करून का उभ्यात? तुम्ही असा चेहरा का लपवताय? अहो, तुम्ही जर तुमचा चेहरा नाही दाखवला तर आम्ही बघणार कसं? बरोबर आहे तुमचं, पण मला डोळे आलेत. अरे बापरे, तिला बरंही वाटत नाहीये. आपण तिला परत पाठवूया का? डोळे आले तिला, तिची दाढ काढलेली नाहीये. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देता येतील ना तुला? हो हो, मला सगळे आलेत. म्हणजे मला बोलायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. नाव काय तुझं? जानकी. जानकी. पण हे कपडे जरा ऑड नाही वाटत आहेत का? तुम्ही ह्या वेशात का आलाय? या जमान्यासाठी असतील ऑड, पण मला सीता मातेंसारखं दिसायचं होतं. मी खूप मानते त्यांना, म्हणून ही अशी रेडी होऊन आली. बरं, मला सांग, तुझ्यामध्ये नवरा आणि बायको या दोघांमधलं नातं कसं असायला हवं? ओ हो, लीला, म्हणजे यांनी तुला ओळखलंच नाहीये. वा वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. तुला प्रश्न कळलाय ना? हो हो. नवरा बायकोचं नातं कसं असावं हे सांगायला शब्दांची गरज नाही, फक्त 4 अक्षरच पुरेशी आहेत. 4 अक्षर. राम सीता. कसं असतं, या जगात एका स्त्रीला तिच्या पती व्यतिरिक्त दुसरं काय महत्वाचं असणार? त्याचं सुख तेच तिचं सुख, त्याचं दुःख तेच तिचं दुःख, त्याचा आनंद तोच तिचा आनंद, त्याची ध्येय तीच तिची ध्येय. हे जी समजते तीच असते संपूर्ण स्त्री. कारण विवाहानंतर एका युवतीच्या आयुष्याचा पुनर्जन्मच तर होतो. तिचं अस्तित्व, तिचा बाणा, तिचा मीपणा सगळं काही उंबरठ्या बाहेर ठेवून जेव्हा तिचं पतीचं आयुष्य वेचायला सज्ज होते, तेव्हाच खऱ्या अर्थाने त्यांच्या सहजीवनाचा आरंभ होतो. कशी मी बरोबर तुमच्या प्रश्नावर माझी ऑडिशन चिकटवली. आता काय करणार? हा, मी काय, मी आहेच स्मार्ट. तू जर सिलेक्ट झालीस आणि या फॅमिलीमध्ये आलीस तर तुझ्या काय काय जबाबदाऱ्या असतील हे माहिती आहे ना तुला? आणि त्या जबाबदाऱ्या तुला पार पाडता आल्या नाहीत तर यांच्या फॅमिलीत